कार्यक्रम चालू आहे. या येड्याचं काय काम आहे रे? आयोजक मंडळी जरा बघा होय कोण आले. या येड्याचं इथं कशाला आणलंय याला? कोण आहे रे बाबा तू? अरे कोण आहे हे येड? अरे बाबा एवढा मोठा कार्यक्रम चालू आहे असं का करतोय? हा अरे हे भारूड चालू आहे. भारूड राज्यस्तरीय स्पर्धा. या भारूडात तू कशाला आला येडा बाबा इकडं? तू म्हणायला आला? काय येते तुला म्हणायला? काय मरमन बरमन समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग भानुदास एकनाथ 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 भानुदास एकनाथ. अरे मुका मी मुका अरे मुकाय का तू? बर. अरे मुका झालो वाचा गेली गेली न मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. अरे मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणी दादाच्या वेद मुखोगतवाणी भारूड टीव्ही गर्वा भारूड टीव्ही गर्व कुणाला नाही झाला. 1400 वर्ष जगणारे चांगदेव त्यांना सुद्धा गर्व झालता. या 4 भावंडाची एवढी प्रसिद्धी पाहून त्यांनी काय केलं असेल? काय केलं असेल हो? 4 भावंडाकडे पूर्ण हातामध्ये सापाचा चापूक घेतला, वाघावर बसले आणि निघाले आळंदीच्या दिशेने. दुरून बघितले मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि निवृत्तीराय बसले होते भीतीवर. तिथून मुक्ताबाई म्हणतात, अरे ज्ञानदेवा ते बघ ना 1400 वर्ष हा जगला पण तरी याचा अहंकार काही गेला नाही. गेला का नाही? आपण काय करायचं? तो वाघावर बसून आला, हाती चाबूक घेऊन आला. आता मुक्ताबाईकडे एवढी रिद्धी सिद्धी होती का त्यांनी रागाला जर बघितलं असतं त्याची जडून खाक झाली असती. पण त्यांनी तसं केलं नाही. माऊलीने काय केलं? चालविली जळभिंत हरली चांगयाची भ्रांत मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. होतो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणी दादाचारी वेद मुखोद्गत वाणी. गर्वामध्ये झाली रे सर्वानी. अरे मुका अरे मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. अरे झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली. जेवण पाहिजे तुला? इथं फक्त पिठलं भाकर आहे, बाकी काही नाही बाबा. खाऊ वाटलं खा. बेसन भाकर हा पिठलं भाकर अशी हा, अशी च्या मायचा भात्र्या. अरे
हेच इथं मिळतं बाबा, दुसरं काही इथं खायला मिळत नाही, एवढंच मिळतं. खातील का? गप खाय आपला. ते असे हा मोठी भाकर, हा भाकर. जीवाला चावली भोजना दुग्ध गुद शर्करा निदली पाना तेने पातळ मुखबंधना. आतापर्यंत किती पोते संपवले, पण समाधान झालं का? नाही झालं का? घरचे तर पोते संपवतोच आपण, पण बाहेर पण सँडविच खाऊ दे, हे खाऊ दे, ते खाऊ दे. जीवाला चावली भोजना दुग्ध गुद शर्करा निदली पाना तेने पातळ मुखबंधना. काय केलं मी माहितीये का? काय केलं? बेसन भाकर नाही खाल्ली, चटणी भाकर नाही खाल्ली, अशी पुई भजे बासुंदी जीवाला चावली भोजना दुग्ध गुद शर्करा निंदली उपाना तेने पातलो मुखबंधना. हाय की नाही? अरे मुका मी मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाजा गेली, मुका झालो वाजा गेली न मुका झालो वाजा गेली, मुका झालो वाजा गेली न मुका झालो वाजा गेली. बरं मी असं का बरं येडवणी करतो रे बाबा सारखं सारखं? चांगलं म्हणतो पण असं येडवणी का बरं करतो तू? आता हा ते साधू संत घालतात ना असे हाल. मग तू काही साधू संत आहे का बाबा? मग हार घातल्यानं, कपडे घातल्यानं, बुक्का लावल्यानं कोणी साधू संत होत नसतो. नाही, नाही नाही नाही. त्यासाठी साधू बनावं लागते. साधू बनण्यासाठी हरिपाठ पाहिजे. आजीबा साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली. मी साधू दिसला की काय म्हणायचं? तुम्ही म्हणता ना कोणा संतांना लिहून ठेवलं आहे ना, ते साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा, तसं आहे का ते? साधू संत येते घरात दरवाजे खिडक्या बंद करा. ते कोणचे साधू? संधी साधू. ते साधू असतात अलीकडेला बसेल. कसे असतात ते साधू? कसे असतात साधू? काळ पडला साधू झाला, काळ पडला साधू झाला, काळ पडला साधू झाला, काळ पडला साधू झाला. कपडे रंगा यासी गेला, कपडे रंगा यासी गेला, कपडे रंगा याती गेला, कपडे रंगा याती गेला. कपडे काढून केली झोडीन भिक्षा वाळा माये बाई, कपडे काढून केली झोडीन भिक्षा वाळा माये बाई. कपडे काढून मिरली जोडी अन भिक्षा वाळा माई. हे सासू नाही तो. साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली. असा जर खंडर नाम सप्ताह कुठं भारूळ काही चालू असलं हे बंद कसा होईल प्रयत्न जास्त केला. मी माझ्या गावचा सरपंच होतो, नालीनं जाणारं पाणी रस्त्यानं काढलं, एवढा हुशार आहो मी. आहे की नाही? आहे की नाही? साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लाधली. ओ म्हणून मी मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाजा गेली, मुका झालो वाजा गेली न मुका झालो वाजा गेली, मुका झालो वाजा गेली न मुका झालो वाजा गेली. रावण जैसी शूर की मुंडी जमीन में धस गई, पर जिंदगी का नासुआ आखिर बातें फस गई. काय झालं माहित आहे का ओ मंडळी? रावण जैसे शूर की मुंडी जमीन में धस गई, पर जिंदगी का नाश हुआ आखिर बातें फस गई. ज्याच्याकडे एवढं सोन्याचं वैभव होतं, ज्याचं घर, त्याचं जे काय ते असेल सर्व सोन्याचं होतं, आणि आपल्या हातात तो 2 ग्रामची अंगठी, आणि आपण पंक्तीमध्ये जाऊन काय म्हणतो? साहेबांना बुंदी वाढ, साहेबांना जिलेबी वाढ. अरे तुझी कुठे अंगठी दाखवतो येड्या? त्याची एवढी होती ना, जळवून खाक झाली. म्हणून हा गर्व कुठेतरी आपला गेला पाहिजे, अहंकार हा गेलाच पाहिजे. त्याकरता काय? त्याच्याकरता हा नाम जप आहे की नाही? तुळशीची माळ आहे, तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे ना. आता काय झालं?
तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे बाबा, याच्यासाठी की आपण मेल्यानंतर आपल्या मुखात आपले जे काही नातेवाईक असतात ते तुळशीचं पान थांब थांब घालतात. थांब 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 ते असंच झालं. ते आमच्या गावला एक जण मेला, त्याच्या तोंडात त्यानं तुळशीचे पान घातले, पण तो आयुष्यभर त्यानं जे खाऊ नये ते खाल्लं. मग शेवटी ते फक घाला तोंडात मरते वेळी. काय की नाही, आपण एवढी चांगली पवित्र तुळशी त्याच्या मुखात घालतो. असं करू नका. तुमचा अहंकार हा सर्व जळून इथंच खाक करा. सासू सुना, सासू जर असतील तर सुनाशी चांगलं वागा, सुना जर असतील तर सासूशी चांगलं वागा. मी जे काय आहे ते तुमच्या समोर मांडलं. मी शेगावकडचा ओम भगत भारुडकर. मी माझी तर सेवा संपन्न केली व माझ्या भारुडाला पूर्ण विराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.